हाय हॅलो नमस्ते. स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण गावरान पद्धतीने गवारीचं कालवण पाहणार आहोत. हे गवारीचं जर कालवण केलं तर आपल्याला कोणतीसुद्धा भाजी करण्याची गरज नाही. अगदी भाताबरोबर भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. तर इथे मी गवार घेतलेली आहे. तर आपल्याला एका गवारीचे 2 तुकडे करून घ्यायचे आहेत. अगदी मी बाजारातून कवळी गवार आणली होती. तर पहा इथे गवार आपली तोडून घेतलेली आहे. एका गवारीचे मी 2 तुकडे करून घेतलेले आहेत. तर आपल्याला गवार 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर चला एका साईडला गवारीचं ठेवूया आणि आपण दुसरी तयारी करून घेऊया. तर इथे मी गवारीसाठी लागणारं वाटण घेतलेलं आहे. लसूण, आलं, मिरच्या, खोबऱ्याचे काप, कोथिंबीर आणि एक छोटी वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत. तर आपल्याला हे सगळं वाटण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे. इथे मी सगळं वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं वाटण घेतलं की आपल्याला ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही मी एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. तर वाटण तयार झालेलं आहे. तर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं. तेल घातलं की आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये छोटा अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे. छोटा 1 चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत. जिरे मोहरी तेलावर व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा. इथे 10 ते 12 पानं कढीपत्त्याची घातलेली आहेत. कढीपत्तासुद्धा अगदी तेलावर छान अगदी व्यवस्थित तडतडला की जे वाटण आपण मिक्सरला तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तुम्ही जर या पद्धतीने गवारीची भाजी केली तर नेहमी ह्याच पद्धतीने करताल आणि सगळेजणच आवडीने खातील. तर वाटण परतले की त्यामध्ये आपण अर्धा चमचा हिंग घालूया. हिंग घातल्यानंतरसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता तुम्ही मी कांदा टोमॅटो कशाचासुद्धा वापर केलेला नाही आहे. तरी भन्नाट चवीची आपली गवार तयार होणार आहे. तर वाटण व्यवस्थित परतले की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे. इथे आपल्याला मसाल्यांचासुद्धा वापर करायचा नाही. मी फक्त हळदीचा वापर केलेला आहे. तर वाटण व्यवस्थित परतलं की जी गवार आपण धुवून घेतली होती ती गवार घालायची आहे आणि मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायची आहे. एकदम भन्नाट चवीची गवारीची भाजी लागते. तुम्ही केली नसेल तर एकदा नक्कीच या पद्धतीने करा. गावी या पद्धतीने गवार केली जायची. माझी आजी नेहमी करायची. तर इथे पाहू शकता तुम्ही गवार अगदी छान व्यवस्थित मी परतवून घेतलेली आहे. ह्या भाजीचा वाससुद्धा अगदी सुंदर सुटलेला आहे घरभर. तर व्यवस्थित परतले की त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. इथे मी गरम पाणी करून घेतलं होतं. गरम पाणी घातलं की अगदी भाज्या लवकर शिजल्या जातात. खूप जास्त वेळ लागत नाही. तर इथे मी गरजेनुसार पाणी घालते कारण आपण शेंगदाणे वाटून घेतलेले आहे त्यामुळे भाजी ही घट्ट होऊ शकते. त्यामुळे आपल्याला इथे व्यवस्थित पाणी घालायचं आहे. पाणी घातलं की परत मिक्स केलं की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. गवारीला रंग देखील खूप सुंदर आलेला आहे. नेहमीच आपण गवार सुक्की किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीने करत असाल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही जर या पद्धतीने केली असेल तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चवीनुसार मीठ घातलं की परत अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला गवार शिजवून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही गवार शिजलेली आहे. गवार शिजायला फारसा वेळ नाही लागलेला. तर तुम्हालाही माझी गवारीचं कालवण कसं वाटलं ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.